विधान परिषदेच्या उपसभापतीपदाबाबत आज महत्त्वाचा निर्णय. शिंदेंच्या शिवसेनेला उपसभापतीपद जाण्याची शक्यता. चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात रस्सीखेच, सूत्रांची माहिती. उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये. मराठा ओबीसी प्रमाणे शिंदे बौद्ध आणि मातंग समाजात भांडणं लावत आहेत. मोर्चामध्ये काही घडल्यास शिंदे जबाबदार असतील. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा इशारा. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आज विधिमंडळावरती महामोर्चा. 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बदर समितीच्या शिफारसी रद्द करण्याची मागणी. फुटीर खासदार संजय दिना पाटलामुळे मुलीच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार. ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांकडून राजूल पाटलांच्या हकालपट्टीची मागणी. तर मी पक्षासोबतच राहणार. वडिलांच्या पक्षांतरानंतरही राजूल पाटलांकडून भूमिका स्पष्ट. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह. काँग्रेस आणि भाजपात विलीन होण्याबाबत मतमतांतर, सूत्रांची माहिती. पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही. संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या कमिटीमध्ये पार्थ पवारांना स्थान. पार्थ पवार संरक्षण समितीच्या सदस्यपदी. उज्ज्वल निकम आणि धैर्यशील मानेंचा देखील कमिटीत समावेश. 5 राज्यात आजपासून मतदार यादी पुनरीक्षण. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंडमध्ये एसआयआर मोहीम हाती. 29 जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करणार. चंद्रपुरात भाजपात अंतर्गत वाद. सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित. स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. पत्र TV9 मराठीच्या हाती. लोकलमधील हत्याकांडाचा मुख्य पुरावा पोलिसांच्या हाती. बोरिवलीत मयंक लोहाराच्या हत्येसाठी वापरलेला चाकू सापडला. व्हायरल व्हिडिओमुळे उलगडा. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या भावाला वकिलाची नोटीस. आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस बजावली. साहिल गोयलनं बदनामीकारक आरोप केल्याचा दावा. पुढचे 4 दिवस कोकण, विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नवी मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग. एपीएमसी मार्केट परिसरात पावसाचं पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. अमरावतीच्या मेघा नदीला मोठा पूर. चांदूर बाजारमधील आठवडी बाजारात पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. तर बुलढाण्यात केदार नदीला पूर. काही ठिकाणी शेतात पाणी साचलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परिवहन महामंडळाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम. अपेक्षित उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांची बदली ते थेट निलंबनाच्या कारवाईचा इशारा. एसटी उत्पन्न वाढीसाठी सरकारची कठोर भूमिका. उद्यापासून पेट्रोल डिझेलवरील 190 लिटरची मर्यादा हटणार. केंद्र सरकारकडून इंधन विक्रीवरील निर्बंध तात्पुरते मागे. सर्व पेट्रोल पंपांवर नवे नियम लागू. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. 6 वेळा मुदतवाढ देऊन देखील अनेक वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही. नियम न पाळणाऱ्या वाहनांवरती उद्यापासून कारवाई होणार. मुंबईतल्या 6 उपहारगृहांचे परवाने निलंबित. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव. मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस.